number of patients having diabetes, 20 times the number of patients having cancer, and 20 times the number of patients having HIV. So it is now predicted to be the fifth most common cause of death in 2040. This has unexplained renal dysfunction, and patient has nephrotic syndrome to always do biopsy. So how do we do albumin testing? The ACR, it is always one of the first body samples. It is very important. So when you advise, so we evaluate this patient the protein. Physician. But then I don't think this is working. Topic, and hence we shall be discussing on a molecule. We shall be talking on the same molecule basically, but it will be in a different way. So this is a game-changing innovation, oral GLP-1, a peptide in a pill. This is my financial disclosure. So table of the content will be, there is a clear unmet need to avoid oral semaglutide. We'll be talking about is supposed to address multiple risk factors and practical use of oral semaglutide when we diagnose diabetes. The Semaglutide. I invite Chairperson Dr. Ravi Vaghmare, Senior Consultant Physician, Dr. Pranay Lanjewan, renowned Consultant Physician. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आम्ही शॉर्टमध्ये बाहो म्हणतो, ही अशी एकमेव संस्था आहे नागपुरातील जितकेही स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत त्यांची ही एकमात्र संस्था आहे पूर्ण इंडियामध्ये, आणि नागपूर त्याचं ते माहेरघर आहे. नागपुरातून जन्मलेली ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन हा आपल्या डॉक्टरांना नेहमी रिसेंट ॲडव्हान्सेस, एखादा पेशंट आला त्याला बिमारी असेल तर त्या बिमारीवर आज 30 वर्ष आधीची ट्रीटमेंट न देता आज काय सुरू आहे जगामध्ये, कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत किंवा काय काय इन्व्हेस्टिगेशन्स नवीन नवीन येतात, हे सगळं ज्याला आपण रिसेंट ॲडव्हान्सेस म्हणतो. प्रत्येक डॉक्टरला, मग तो डिस्ट्रिक्ट लेवलचा असो की शहरातला असो की गावखेड्यातला असो, प्रत्येक डॉक्टरला ह्या गोष्टीचा अनुदान देणे की त्यांनी काय जाणून घ्यायला पाहिजे, कुठल्या प्रकारची काय बिमारी असते. साधारण बिमारी डेंग्यू आणि चिकुनगुनिया सगळीकडे सुरू आहे, पण लोकांना त्याचे रिसेंट म्हणजे नवीन नवीन काय उपकरण आहेत किंवा काय प्रकारची ट्रीटमेंट नवीन दिल्या जात आहे ज्याच्यानी पेशंट खूप लवकर बरा होतो, याच प्रकारचं म्हणजे सायंटिफिक जे ज्ञान आपण दिलं आहे सर्व डॉक्टरांना, आपल्या डॉक्टरांना या माध्यमातून सेकंड नॅशनल बाहोकॉन कॉन्फरन्स, या कॉन्फरन्सचं नाव आहे. ही कॉन्फरन्स 3 दिवसापासून सुरू आहे. 27 तारखेला त्याच्यावरती वर्कशॉप झाला आहे की क्लिनिकल रिसर्च कसा करावा. ते API हॉल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झाला. तिथे आमचे जे पॅटर्न होते डीन साहेब त्यांनी उद्घाटन केलं त्याचं. तसेच या कॉन्फरन्सचं उद्घाटन सेकंड डेला झालं आहे. ते उद्घाटक होते डॉक्टर राज गजभिये सर, डीन मेडिकल कॉलेज, आणि त्याच प्रकारे सुखदेव थोरात सरांचं नाव आपण ऐकलेलं आहे. ते UGCचे चेअरमॅन होते, एक्स चेअरमॅन, आणि डॉक्टर विंकी रुघवानी जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रेसिडेंट झालेले आता नियुक्त, हे सगळे असे मान्यवर आमच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून होते. आणि आज 3ऱ्या दिवशी शेवटचा कार्यक्रम झाला ज्याला व्हॅलिडिक्टरी म्हणतो आपण. व्हॅलिडिक्टरी कार्यक्रमाला चीफ गेस्ट माला कांबळे मॅडम होत्या, रवी वाघमारे सर होते, आणि त्याच प्रकारे मिसेस अर्चना ललित खोब्रागडे सुद्धा आमच्या चीफ गेस्ट होत्या. इतकंच नव्हे तर या कार्यक्रमाला सायंटिफिक आपण नाव दिलेलं आहे की सायन्ससोबत सगळ्यांना जुळवणे, जे जगात सुरू आहे ते सगळ्यांना स्प्रेड करणे. पण आम्ही या कार्यक्रमात धम्माचा सुद्धा आम्ही प्रचार आणि प्रसार केला आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार या प्रकारे झाला आहे की आम्ही धम्मघोष गौरवगाथा महामानवांची अशा प्रकारचं एक नाट्य रचलेलं होतं. सर्व डॉक्टरांनी त्याच्यात वेगवेगळे रोल केले आहे. शुद्धोधन राजा होते आणि त्यांची महाप्रजापती त्या म्हणजे माता होत्या,
त्यांच्यातून जन्म आलेले आपले सिद्धार्थ गौतम आणि त्यांची जी पत्नी होती ती यशोधरा, नंतर त्यांनी कसा ग्रहत्याग केला आणि कुणाकुणाच्या सानिध्यात येऊन ज्योतिबा फुलेंचा किती आदर्श राहिला, कबीर कसे होते, तसेच सम्राट अशोकांचा चक्राचा वापर कसा केला त्यांनी, या सर्व प्रकारे आपण बाबासाहेबांनी मग तो बुद्ध धम्म का स्वीकारला तिथपर्यंत आपण बुद्धम शरणमच्या गच्छामी यांच्या आपण अनुसरण केलं आहे आणि लोकांना ते खूप आवडलं आहे. इतकंच नव्हे तर आम्हाला हे नाट्य जे आहे ज्याला आपण धम्मघोष नाव दिलं होतं हे घेऊन आम्हाला कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजे दिल्लीला सुद्धा आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि आम्ही बघू जे की आमचे बाकीचे डॉक्टर्स जाण्यास योग्य असतील तर आम्ही नक्की ह्या संधीचा उपयोग नक्की करणार आहे. आमच्या सेकंड नॅशनल बाहोकॉन कॉन्फरन्सला खरं बघता तर नागपूरचेच नव्हे तर नागपूरच्या बाहेरचे म्हणजे दिल्ली, बॉम्बे इथपासूनचे आणि USA सुद्धा डॉक्टर्स आमच्या या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत. त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. लोकांची संख्या कमीत कमी 350-400 पेक्षाही जास्ती होती आणि इतका मोठा प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमाला. हा खूप मेजर सक्सेसफुल कार्यक्रम झाला आहे. हे आम्ही म्हणत नाही, जे लोक आलेले आहेत ज्यांनी ह्याचे आय विटनेस आहेत ते आम्हाला त्याचं म्हणजे त्याची प्रतिक्रिया देत आहे आणि त्यातून आम्ही खूप आनंदित आहोत की आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो. भारतातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे याची दुसरी आंतरदेशीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये जी परिषद झाली आमची 27, 28 आणि 29 तारखेमध्ये, यामध्ये आम्हाला काय शिकायला मिळालं. यामध्ये सर्वात जास्त हृदयरोग तज्ज्ञ हे आले आमचे डॉक्टर चरण लांजेवार आले मुंबईवरून, डॉक्टर राज घोटेकर दिल्लीवरून आले आणि यांनी जे आम्हाला आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलं की हार्टमध्ये स्टेंट कसे टाकण्यात येतात, हार्टचे ब्लॉक कसे काढण्यात येतात. डॉक्टर जयस्पाल अर्नेजा यांनीसुद्धा खूप उत्कृष्ट माहिती दिली. तसेच पोटाचे जे विकार आहेत, कॅन्सर आहेत, यावर सुद्धा डॉक्टर सिद्धार्थ धांदे यांनी खूप उत्कृष्ट आपल्याला माहिती दिली आणि यामध्ये आमच्या भारतातून जवळपास 350 लोकांनी ही परिषद अटेंड केली, गाजवली आणि यामध्ये ह्या 3 दिवसामध्ये आम्ही जवळपास 90च्या आसपास जे लेक्चर्स होते ते ऑर्गनाईज केले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये परिसंवाद होता, वर्कशॉप होता आणि त्यानंतर सेंटर पॉईंटमध्ये पहिल्या दिवशी 35 लेक्चर झाले आणि दुसऱ्या दिवशी जवळपास 25 लेक्चर्स आणि एक आमचा जो सुरा मेरा मज्ज प्रमाद ठाणा जो हे होता परिसंवादाचा विषय होता, डिबेटचा विषय होता, त्यावर सुद्धा म्हणजे शरीरासाठी जे ज्याला मदिरा म्हणतो, ज्याला सुरा म्हटलं जाते, ती आवश्यक आहे का आणि किती त्याचा दुरुपयोग होतो आणि त्यामध्ये मदिरेपासून किती नाश होतो याचा सुद्धा परिसंवाद झालेला आहे, डिबेट झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही लोकांसाठी एक आरोग्य परमालाभा, आरोग्य शरीराला किती आवश्यक आहे. जर तुमचं शरीर निरोगी असून काही चालत नाही पण तुमचं मनसुद्धा निरोगी असायला पाहिजे यावर सुद्धा उत्कृष्टरित्या परिसंवाद झाले आणि डॉक्टर साखरे आहेत तिथे, यांनी नाकामधून जे रक्त पडते त्याचे काय कारण आहेत, ते कॅन्सर असू शकते का, त्यामध्ये ब्रेनमध्ये काही आणखी रक्तवाहिनीचे ट्यूमर असू शकतात का, असे बरेचसे परिसंवाद आणि लोकांनी इतकी आमची तारीफ केलेली आहे की त्यांनी म्हटलं की हे दरवर्षी तुम्ही हा कार्यक्रम आयोजित करा आणि याचं संपूर्ण श्रेय आमच्या ज्या लीडर आहेत, आमच्या ज्या अध्यक्ष आहेत, भावच्या फर्स्ट लेडी प्रेसिडेंट डॉक्टर त्रिशला ढेंबरे मॅडम यांनी इतकी कठोर त्यांनी परिश्रमातून हे परिषद, जसं आपल्या घरच्या मुलीचं लग्न कसं असते, प्रत्येक डॉक्टरांना कसं पाहुण्यासारखं त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि प्रत्येक माणूस इथून संतुष्ट होऊन गेलेला आहे आणि जो कालचा धम्मघोष जे त्यांनी बुद्धाच्या जीवनावर आधारित जे छोटंसं नाट्य होतं पण त्यामधून ते इतक्या लोकांना आवडलेलं आहे आणि यामध्ये फक्त बुद्धिस्टच नव्हते तर नॉन बुद्धिस्ट लोक, नॉन आंबेडकराईट लोक, इतर धर्माचे लोक यांनी बुद्ध धम्मावर जो बुद्ध धम्माचा जो प्रभाव आहे याच्यावर सुद्धा त्यांनी खूप आमची प्रशंसा केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हॉटेलचा जो मेन हॉल आहे त्याला तथागत नाव दिलेलं आहे. आता बऱ्याचशा लोकांना तथागताविषयी उत्सुकता आहे आणि त्या उत्सुकतेपोटी ते बौद्ध धम्माचं जे आहे वाचन करतील आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करतील, हा आमचा उद्देश सफल झाला आणि या कार्यक्रमाला सर्व श्रोत्यांनी मनापासून minority status in still in Americans, common in black, they have more CKD, nephrolithiasis, previous history of acute kidney injury, that is very important. So any event where patients have acute kidney injury, they are more predisposed to developing chronic kidney disease and recurrent urinary tract infections.
So this study, which was published in 2021, so most common cause, as you can see, less than 8.5 centimeter, give us an idea whether patient has a recoverable cause of kidney injury. Biopsies, if indicated, will give obviously a better idea of chronicity. And repeat testing. So a patient has a creatinine of 2 and you repeat the creatinine after 6 months, and again it is 2. You can say that patient has chronic kidney disease. So causes, obviously, to imaging, you rule out diabetic is on limepiride and metformin. As you can see, HbA1c of 9.2 is quantify the proteinuria. You see whether the patient has some reversible cause. To the major part, why is given the name it is silent and violent, and why based on ultrasonography. Gallstones are being found more commonly as a result of broad ability of uses of diagnostic ultrasound. The issue of asymptomatic gallstone combined with the recent advent and swift installation of laparoscopy. Laparoscopy cholecystoid laparoscope है, हो जाता है, ज़्यादा तकलीफ नहीं होती है. We can do निकाल दो gallbladder. It's not like that, because and when we are sitting in the consultation chamber, dilemma is always there what to do, treat or not to treat. However, if a gallstone lodged in the cystic duct or the common bile duct